म्हणजे तो बरोबर आहे बाबा. त्याच्याकरता संतांचे बोल आहे काय कोणी उपणून घ्यावा सुटलं भक्तीचं दैवत असेल त्याने भजन करावं लाभशीच लाभशीच्या बाजूने 11 वाजवले नाही तर काल 11 वाजले. ज्याच्या दैवत असेल तो भजन करील नामाचं. ज्याच्या दैवत असेल त्याला नाम ऐकायला मिळालं असेल. ज्याच्या दैवत नाही त्याला धडधड खडखडच ऐकाई. 5 नामाचं जागरण झालं. 5 नामच्या ठिकाणी सहस्रनाम ठिकाणी म्हणजे 5 नाम. 5 नामाची पडती वाणी महापातकाची होती दोन्ही राम नाम जपले म्हणले त्या वाल्मिकानं टोन गेला टोन केला पान टोन केला का परमशीला टोन केला पान म्हणतो मी दडदडी टोन केला म्हणतो आता म्हणतो टोन केला आता मी गाव म्हणलं टोन बरोबर आहे. पण त्याचं काय चुकलंय. अरे राम नामाने वाळलेल्या डोंप्याला पानं फुटली राम नामाने एवढं पापी वाढले कुळी त्याचा वाल्मिक ऋषी झाला ना. पण आता नाम कोणी ऐकायला मोकळं आहे का अजिबात. मग टोन घेत जमा नाही झाली तर काय जमा झाली फुटली म्हणले त्या टोंट्याला पानं राम नामा दोन्ही अक्षरे आखटवाली हाता भाव सोडू नका नका मल्ले मल्हार करा सका म्हणाल माझं माझं कवड वजरी कमवा गुणका भाव सोडू नका नका मल्ले मल्हार करवा मल्ले सका वागू मल्हार सका केला पाहिजे. हो हे का नाही. आपण सगळेजण नुसतं माझं माझं कवड वजवा होऊन गेलो. मनुष्य प्राणी जन्माला आला तर त्याला स्वार्थ पाठीमागे लागतो ना. मग माणूस काय करतो याची टोपी त्याच्या डोक्यात घाल याची टोपी याच्या डोक्यात घाल कोणचं भात फोड कोणती झोरपड तोड लांड्याला बड्या कर दुनियादारी कर महाल माड्या बांध गाड्या घोड्या घे जमीन इस्टेट घे धनदौलत कमव. हो काय लोकांना सांगायला नको का. अरे पण किती धनदौलत कमावली 4 आण्याचा करकुटा बरोबर देतात का. तो निर्वाणीचा तोडून घेते तो सुद्धा संगतीत नाही. हो तो का तोडून देत हे तरी माहितीये का बाबाला माहिती का तोडून देत बरं हात पाय बांधाय तोडून घेतात. जाऊ द्या तेव्हा त्याला शास्त्रीय कारण काय नाही. त्याला कारण फक्त एवढंच आहे काय बरं मुलगा जन्माला आल्यावर आई पहिली त्याला करकुटा बांधते 4 आण्याचा. मग पहिली वस्तू आपण 4 आण्याची घातली ती बरोबर द्यायची नाही म्हणून करकुटा तोडायचा काय. मग 4 आण्याचा करकुटा जर बरोबर देत नाही तर धनदौलत बरोबर देऊ का. रुपये देत नाही ते धनदौलत एवढी. एक
ठोकळा चिटकावला का बाबूराव चालला. तोही मालकाचा नसतो, जो आवडीतो त्याचाच असतो. दुःखात पुढं मागवतो म्हणतो. काय हा. अरे किती महालमाड्या बांधा, हा लय एखाद्या दादाने मोठा बंगला बांधला मग म्या बांधला म्हणत असतो नाही का. हो. जास्त वर खरंय. मग त्या बंगल्यात कोणला जाळलाय आजपर्यंत. बंगल्यात कुठं 3 पत्रे खाली जाळे देतात. बंगल्यात काय असं? एखाद्या माऊलीने लय किचन सजवलं, बाथरूम सजवलं. शेवटचं पाणी कुठे किचन वर तापत का बाहेर 3 दगडावर तापत. वाटते होता पण खाटू आंघोळ घाली ते. पण गर्व केवढा असतो संपत्तीचा. हा अरे आपली संपत्ती किती आहे. रावणाची सोन्याची लंका होती. हो. मिळालं तर गुंजभर सोनं नाही मिळालं त्याच्या तोंडात घालायला. आपली सावली इकडची इकडे जायला किती टाइम लागेल. क्षण नाही लागायचं. वाघोबा हा. काही बरोबर नेता येत नाही. हा, बरोबर. बरोबर काय न्यायचे आपल्याला. कडकण्या चांगले त्याकडचं तर फडता रातभर पाहत राहतात त्या काय. अरे बरोबर काय न्यायचे. घ्याव्या मुखाने ना भारीच्या सगन मूर्तीचे भजन करा. लक्ष 84 चुकतील काळा घरच्या फेरा. ते काय आपण मुखाने हरिनाम घेऊन तेच आपल्या बरोबर येईल. म्हणून रात्रंदिवस या देवाच्या नामाची घोगडी करायची. पण आपण म्हणतो मल्हारच का सगळं करायचा. कोकणातला चाडा दखनातला हा खडतर खंडेर आहे याडा. त्याला भरपूर दिन नाही त्याचा चाटून पुसून येऊन हाती घोळकट मध्ये 5 घर मल्हारची वारी मागायला लावी. आता खडतर खंडेर आहे. हो. ज्याला घावला त्याला पावला. मित्रांनी भूल पडली. इतरांना निवड घोळ पडलेले आहे. एखाद्याने म्हणावं शेजाऱ्याने जागरण घातलं आपण घालून बघू म्हणलं बघूच होत. मग काय फायदा नाही. आज या भक्तांनी देवनामाचं शिखर आपल्या दरबारामध्ये उभारलेलं आहे. देवा त्यांच्या दरबारामध्ये आले. आपण म्हणतो देवाला घरात तोच दिवाळी दसरा. देव झाला पाठ मोर नसतील विघ्न येतील घरा. या नाथांनी अशी जागरण होतात कुठं नाही कुठं तेवढं सांगा. हे जागरण आम्हाला माहित नाही का तेव्हा सांगून टाक. हे जागरण घातली तिथं खाऊ पाहू ना. खरंय का नाही. आणि मग काय म्हणलं घातली तिथं. आम्ही घातली तिथं घालतो. तू कुठं नाही तिथं घालतो. आता तुम्ही कसं विचारलं जागरण. अरे तुला तीर्थाच्या ठिकाणची जागरण विचारली. मग तीर्थाची ठिकाण का मला माहित नाही का. सांगून टाक. आमच्या दादाला माहिती. आला इकडे रे. या आमच्या दादाला जागरण चांगल्यापैकी माहिती. मग रोज करतोय ना. हो हा मग सांगा. हाल अंबरी. बघा दादाला माहिती बघा काय उभारली. दादाला नाही माहिती. काय उंबरले का चांगलं वासून सोडून देता. मग ते काय म्हणले. हाल अंबरी म्हणतात ते. मला जर वेगळंच आहे काय सांगा. हाल हमारी पाल फेब्रुवारी दात्री खोपडी पंचगिरी डोमागिरी कडद यात्रा धामारी धामली कोरठाणामध्ये होतात. जेजुरगडामध्ये होतात. रायली साली अशी गोरगरी भोळ्या भक्ताच्या द्वारे होतात. राहिली चालली घेऊ गोरगडी भोंगळ्या भक्ताच्या द्वारे होतात. मालकानी मस्त लागेल तेवढा सलवार कुर्ता घातलाय. काय घातलं सलवार कुर्ता काय मला समजणार तरी बोल नाही तो सुधरून बोल. काय सुधरूनच बोलत सलवार कुर्ता कुर्ता म्हणतो कुर्ता. मी ऐकलं सर्व कुत्रा. हा सलवार कुर्ता. काय बोलत जाऊया आम्ही. बाबा आज या भक्तांनी देवनामाचं शिखर आपल्या दरबारामध्ये उभारलेलं आहे. देवाल त्यांच्या दरबारामध्ये आले. कोणी पाहिला वरबोट करा बरं. खरं तर वरबोट म्हणून आम्ही पाहिला देव. मी पाहिलं. हो सर खरे का नाही. अरे काय ताकद आहे वरबोट करायची ह्या कलियुगामध्ये. पूर्वीच्या काळात भक्तांची कामं करीत होता देव. करीत होता ना. सावता माळ्याची भाजी खोडली जाणाबाईचं दळण दळलं. चोख्या माराची ढोरं वडली. एवढंच नाही चोख्या महाराजा बायकोचं बाळात पण करावं का देवानी. एवढ्यापर्यंत काम करीत होता. आणि आता आपल्याला नजर सुद्धा पडत नाही. कसा पडलो. का पडत नाही. देव नाही का. आहे ना. देव आहे पण आपल्या चष्म्याच्या काचा गांजल्या त्या साफ करा. आजही देव नजर पडेल. अवघ्या सही मिळत नाही त्याच्या खाली राख काही निघत नाही. तर कसं काचा साफ करावा. अरे त्या काचा कंच्या साफ करायच्या. कंच्या बरं. प्रत्येकाजवळ काम क्रोध मत मच्छर लोभ अहंकार भरलेला आहे. म्हणजे अहंकार आहे. या 6 रोगाने बरवाटलोय आपण. म्हणून देव दुरावला. नाही तो कोण म्हणतं देव नाही. मग ते रोग बाजूला केलं तर देव खाली नजर पडत नाही. एखादा जर म्हणला माझ्याकडे काही रोग नाही असा कलियुगात माणूस नाही म्हणून देव नजर पडत नाही. तेव्हा चिडीमुंगीच्या रूपाने तो इथं आल्याशिवाय राहत नाही.
आणि मग भक्ताने कोणत्या भावनेनं आपला सत्कार केला हा. हे बघून आपल्याला द्यायचं का नाही द्यायचं ते ठरवितो. अरे नाही तर आपण वाटा करून 24 तास उभं राहिलंच होतो, वाट्यात टाकाय मोकळा नाही. द्या रे बाजू द्यायला मोकळा आहे का? तेव्हा आज जर भक्ताच्या घरी देवा आला तर या भक्ताने देवाकडे काहीतरी वरदान मागितलंच पाहिजे. बरोबर आहे, देवाला दिलं म्हणलं देवाकडून काहीतरी मागितलंच पाहिजे. उसनं द्यायचं उसनं घ्यायचंय बरं का. हा तेव्हा अजून मागणं काय मागायचं देवाकडे? काय मागायचं? हे देवा हे देवा 6 वाग्याला 6 पोळे येऊन द्यावा. किती मागायला कोणी बोललं ही मागतच राहिले. अहो दुपार धरून पोळ्या खात्यात वाग्याला एक पोळी दाखवली नाही कोणी. अरे मालकीन म्हणतात पोळ्या आणत होता तेव्हा तू मालकीन बाई म्हणत नव्हती. मालकीन बाई नाही मालकीन बाई सकाळी फोन केला म्हणली सवस निघालाच्यात पोळ्या खाऊ का म्हणलं खा. अरे बाबा मागणं काय मागायचंय? काय बरं तन मन धनपात पुत्र लक्ष्मी दे वाडा भरून गायचे गोधन दे. त्यांच्या पुढे टाकायला पिंडी नसू दे. काय म्हणलं? जाऊ दे म्हणते. हा, मग या गावडं पाळणं मुश्किल झालं. निवडी वाडाभर पुढे सांभाळावं सांगा बरं. बरोबर आहे. आता तुम्हाला नाही माहिती हा पण आपलं प्रवीण दादाला माहिती आहे याला 5-25 पोरं आहेत. नाही ना पिंपळगावच माहिती वडगावच माहिती नाव केल्या 500 रुपये घेऊन जातो घरापर्यंत जाती नाही. हा पोरं वाट पाहतात पप्पा कवा येतो. हा मी इकडेच वाटून उधळी चालू तू अरे मग रुपया घरी नेत नाही भूता त्या पोराला कोण पुसितो नाही ना पोहोचवणार तू आणि त्या गुरांना नाही पुसित का? पोहोचितो ना. म्हणूनच आपण कोणती काळजी करायची नाही. हो. ज्या ईश्वराने प्राणी जन्माला घातला त्याच वेळेला आयुष्याचा तारा पाणी प्रत्येकाबरोबर दिलेला आहे. बरोबर. आपण कोणीच कोणाला पोषित नाही. हा पण आपल्याला काय एवढा आटापिटा करायला लावलाय माहितीये का? का बरं? देव किती अंत पाहतो. किती बरं आपण शेतात वनस्पतीच करतो. करतो ना. 8-8 दिवसाला पाणी भरा, त्याला खत घाला, त्याला खुरपा, त्याला काढा करा खा. बरोबर आहे. आणि त्यांनी वनस्पती डोंगरात खडकाव तयारी केली. गेली ना. चैत्राच्या महिन्यात हिरवागार पाला फुटतो. तिथं तो भाग जातो का पाणी घालायला? मी दिवसा यावं घालेत नाही तर तिकडे डोंगरात गवतावर पडायचं. अरे पण त्याला पोषित कोण? हायला पोहोचवणार तो परमेश्वर. मग आपल्याला पोषित नाही का? काला लांड्याला बड्या करतात दुनियासाठी. हो काय तेव्हा अजून मागणं काय मागितलंय? काय मागितलं? वाडा भरून गायच्या गोधंदे वाटीत नमायले एवढी आंबील देऊन पचकत नमायलेला ढेकळ्याचा कांदा दे. आता कंच्या कानाला देऊ नाही नाही पोळ्या मागितल्या कडकल्या मागितल्या लापशी मागितल्या ते नको म्हणले. आणि त्या डेगड्याच्या कांद्याचं काय करायचंय? अहो मागून मागायचं तर बोल मागा ना. त्या डेगड्याच्या कांद्यात निघाल्या पुंगळ्या. 2च पुंगळ्या निघाल्या. काय उपयोग नाही तर बाबा. पुंगळ्या वाया नाही जाते. त्या गोल कांद्यात तरी काय निघत नाही. बर. त्याच्यात त्या 2-3 पुंगळ्या निघाल्या ना हा डेगड्याच्या कांद्यात. ढेकळ्याच्या. बर. आज आपण रस्त्याने आता आपल्याला बरंच लांब लांब चालावं लागत. हा लय लांब जावं लागत. मग कुठे एखाद्या ठिकाणी जर तलब झाली झाली. एक पुंगळी काढायची हा. त्याच्यात गांजा भरायचा हा. का चालला वडीत. जावय उद्यापासून म्हण बरं का एक गांजा वडी ते सासरी असं नको होते व्हायला. अरे मग त्या पुंगळ्याचं तुला करायचं काय? त्या कांद्याचा उपयोग काय करायचा आहे? काय करायचं? तो कांदा घ्यायचा दिवट्याची टोपी काढायची. बरं काढली. तो कांदा उकळामध्ये ठेचायचा त्याचा वाटी भरत काढायचा. बरं काढला. दिवट्याच्या नाका डोळ्यामध्ये तो वतायचा. शाबास. बरं बसलाय ड्युटीला तेल घालायला घालून द्यायचं तर तुम्ही त्याला ते तेल वतता. आता तुम्ही सांगा तो रस वतल्या जर नाका डोळ्यात तर आग झाल्यावर दिवट्या साधं बसल का जागेवर? काय करी? अहो नाडी तुटस्तावर दिवट्या पळल. नाडी तुटस्तावर पळल. दिवट्या जर म्हणला मला नाडी आहे तर मी उद्या पण जागरण करायचं नाही. दिवट्याला नाडी नाही का तेव्हा? विचार आहे का? बघा ए, आता तू गुराचा डॉक्टर चालला नाड्या तपासायला. हार गेलं नाड्या गेलं सौंदर्य गेलं. आपला हिंदू धर्म बुडवलाय जगामध्ये. काय ठुलय का शिल्लक नाही ना. आणि मग रोगा मागे रोग यायला लागले ना आता देवाच्या नावाने वाढायला लागले. हो आता जर तुम्हाला उपदेशच करायचं म्हणलं तर थोडक्यात कोणाला राग नका येऊन देऊ. काय पूर्वीच्या काळामध्ये तो रिकासुड्याचा धोतर नेसत होता गडी. हे सांगा. बाराबंदी घालीत होता वर मुंडाचं बांधित होता. आजच्या ताकदी होत्या महाराज.
लिंबू फेकून मारलं तर मिसळ मध्ये गुतत होत असा गरीब उदार दिसत होता आणि कधी काळी वडगावच्या पेठणीचा दादा चालला दादा दिसत कसा होता आता हे सगळं तात्या झाले म्हणून आठवलं त्यांची तुलना काय करायची तुम्ही काय एकूण तिकून त्या दोरी कासुट्याची धोत्र गेली त्याच्या पायच्या माला एकूण तिकून मोकळी ढाकली हवा लागत होती ना काय ते पाय जमा गेलं आता आलं चिंच कातड 4 वर्ष फाटायला नको शिवायला नको हो हवा जर कोण लागेल तर हराम आहे खबर आहे का नाही हवा लागल्यावर गाचकरण झालं तर कोणाला सांगते नाही ते का सांगायची गोष्ट आहे का गाचकरण झाले मग हवा नाही लागलं होतंय काय नेमकं सांगा बाबा मालक होतंय का गाचकरण तुम्ही काय सांगणार आहे का तेव्हा झालंय तरी का तुम्ही सांगणार पहिलंच म्हणलंय अहो त्याच्याकरता कंपनीने फॅशन काढलेल्या ठिकाणी फाडले ती अरे ते पाहत ते काय ते आपला हिंदू धर्म आहे का हिंदू घेण्याचं काय ही पुरुषांची वर्तणूक झाली अरे तेवढंच नाही आता उगा त्या मालकांनी कार्य म्हणून टोप्या घातल्यात कोणत्या डोक्यात टोपी न तर पडत का अजिबात नाही कोणती सुक्त धरली हा हिंदू धर्म आहे का बोर्ड करायचा आपला तुम्हाला मानतो तुम्हाला एक मार्क दादा जगला वाचला तर गडीच होईल हा आपला हिंदू धर्म नाही आता स्त्रियांमध्ये जरा बारीक लक्ष टाका पूर्वीच्या काळामध्ये दुहेरी कासुट्याचं पातळ नेसत होती माऊली नेसत होती ना ते दुहेरी कासुट्याचं पातळ गेलं आता गोल पातळ आलं हे का नाही आता जुन्या माणसाला मी विचारितो पूर्वीच्या काळामध्ये गोल पातळ नेसून जर स्त्री आली तर कोणती म्हणत होते ऐकलं ना तुमच्या तोंडाने आता सगळ्या मुसलमानाच्या झाल्या का नाही बेसळ झाली हा हिंदू धर्म आहे का आपला काय तवा गेलं ते गोल पातळ निम सीमा गेलं आता वरून खोल टाकली का पायापर्यंत इनेची खोळा की मोकळीच अरे वाऱ्यात जायचं वाटायला लागलं त्याच्यामुळे वावताना बाया बाया नाही आता तिकून ते गेलं आता देवामोर इतकं बोलता येत नाही पण आपण डोळ्याने पाहतोय टीव्ही मध्ये निम्या अर्ध्या उघड्या झाल्या हा हिंदू धर्म आहे का आपला काय अरे पूर्वीच्या काळामध्ये कपाळ भरून माऊली कुंकुळायत होती त्या माऊलीचा चेहरा कसा दिसत होता शांताबाई सारखा मागे देऊ अरे भरून चेहरा दिसत होता महाराज आता ते कुंकू गेलं आता आली टिकली तर टिकली नाही तर पुढे हुकली आता मला सांगा कोणत्या नावाने टिकली लायता हो तुम्ही नवऱ्याच्या नावाने लायता नाही का बरोबर आहे ना सकाळचा नवरा कुठं असतो बाथरूमच्या भीतीला गेल्या घरी सुधीर आहे 10 रुपयात 50 नवरा भेटत अरे बाजारात गेली घामाला घाम पुसायला गेली नवरा पाडा खाली परस मधून काढला दुसरा का चिटकावला हा हिंदू धर्म आहे का आपला आणि एकीच्या डोक्यावर पदरून तर पडतो का बघा अरे इंदिरा गांधी एवढी पदवी होती पंतप्रधान होऊन गेली भारताची आयुष्यात पदर खाली नाही आला आपण काय पदवी कमावली पदर खाली घेतला पदवी नाही कमावली मग साधी पदवी आहे का कमावली का हा हिंदू धर्म आपला नाही लक्षात ठेवा साधन तसं लिहायचं पतन तसं खायचं अरे आता हातापायांच्या काड्या मुड्या झाल्या नुसतं शिंदगार काय दाखिता लोकांना बरोबर पूर्वीच्या काळामध्ये ताकद काय होती सांगू का दशरथ राजाच्या रथाचा आकमोडा दशरथ राजा पराजय पावायला लागला तर श्रीने हात घातला होता ना काही नाही अवाखर रथ झेलून धरला आणि दशरथ राजाला विजय मिळवून दिला आणि आता शिंदगरावाला काय करते योग दादर यंत्र येतो का अहो नुसती बाईने डोक्यावर कळशी घेतली तरी बाई नुसती अशा शिकत मग शिंदगार पाहिजे का तब्येत पाहिजे
काय ज्याला सांभाळता येईल त्यांना सांभाळा. आपल्या फायद्यात शरीराला फायद्यात आहे त्याला जपा. जाऊ द्या, जास्त विनोद करायचा नाही. अजिबात नाही. आपण पुढे आलतो देवट्याच्या डोळ्यात नाक डोळ्यात रस वाटायचा. त्या रसाने काय होतं? काय होतं? देवट्याची वाय झालं ती देवटीला पळी भरतेल जास्त घालतो. जेवढं तेल झालं तेवढं फळे भक्ताचं विघ्न टळल. अजून त्या कांद्याचा उपयोग पुढे करायचा. आखाडा आहे ना? दार लावून राहतो का? नाही तर इगडवाडीला जाऊन बस अरे उपयोग पुढे करायचा. पुढं बरं. प्रेमपुरी मार्ग शरी चंपा चक्कीच्या दिवशी अवतार धरसी. मले मल्ले सुरदाय त्याचा मल्ले निपंत का करसी. चंपा षष्टीच्या दिवशी खंडेराने अवतार धारण केला. हो. त्या दिवशी कांद्याचा वांग्याचा भरीत रोडग्याचा नैवेद्य मल्हार मार्तंडाला दाखवायचा. सर्वांनी दाखवायचं नाही का? असं त्या कांद्याचा उपयोग करायचा. हो. तो जाऊ द्या वाघोबा. हो. दिवट्याची टिकल करावं तेवढी थोडी आहे. थोडी. कारण टिंगल का करायची? का करायची? वाघ येतं दिवट्याचं मिळून येतं ना थास हो, लक्षात ठेवा. हो, बरोबर. म्हणून त्याला 5 बोटांनी भांडार लावा आणि पुढच्या कामाला सुरुवात करा. आता दिवट्याला भांडार लावतो. दिवट्या हे कपाळ इकडं. जाऊन लावा माझ्याने तिथं जाऊन लावित हा, लावा भांडार लावा. मला दिवट्या कपाळ इकडं पिकले. कपडे इकडे फेकतो. लावा भांडार लावा. उजवे लावा तिघांना. सपाटी मग आता जागा आहे बघा ना. मला करी कोण बरोबर काय करतो? भांडार लावितो ना. त्याचा सत्यनारायणचा फोटो. आता मला एक सांगा, तुम्ही उभं आहे का बसलेले? बस उभं आहे का नाही? आणि दिवट्या बसलेला का नाही? मग दिवट्याचा कपाळ कुठं असेल? मग पार कळाला नाही मध्ये तुला गोंड भर पुरं का तिथे कट मारा मला त्याचं लय मोठं हे बरगा पाडलं लय मोठे. पुण्याला कुत्र्यांचे कुत्र्याचा आम्ही कुत्री मागरी तोय. मग त्याच्यामुळे कुत्री पळाली सगळी. एक राहिली नाही. भांडार लावला. हो लावला भांडार लावला. लाव तुमच्या इथे. आता अंबाबाईचं कुंकू. अरे अंबाबाईचं कुंकू लाव. त्या पाहुण्याला लाव. पाहुणा येणार माग. थांबा जरा. हे गपरे. नंतर काय हे कुंकू लावलं. लावलं का? हा लाव 2 दिवस कुंकू लाव. गुलाल लावला. हे गुलाल लावला. लावला का? हो. घेच्याचा मुका. एकाकडे तोंड घेतो. अरे विठोबाचा मुका लाव. विठोबाचा मुका म्हणलं का तू बुक्का कुठं लावला? लावा ते गालाला. खंडोबाचे विषय डोळे झाकून घेतले तू उघड ना डोळे. हे डोळे दाखवून घे बाळा. डोळ्यात जाईन. आता किती कुठं डोळे झाकले. ते अजून घ्या. दोघं आहे बघा ती. झोपलेली आहे. झोपलाय, तोही झोपलाय, सगळे झोपले. आणि नाही आपलं जागरण राहिलं. ते आवडलं म्हणून आता बस. बघायला होतं थांब ना त्याचा फोटो. खिल्लारी बायला ती जोडी म्हणूनच म्हणला मला बैल व्हायचा. बघ इकडे बघ बाळा. चाल इकडे. उठ. ये इकडं. कापडे काढ चाल. कापडं काढतो. मी कुठे खेळायला ते. अरे हात जोड ना. हात जोड. व्हॉट्सअपला पाठवून द्यायला कोणी पाहिले का? आपण यायला पाहिलेत का? आपण याला पाहिले का? पाय पड.
वाघोबा आता ड्युटीला शोभला आणि ड्युटीला शोभले शोभली ती स्कूटी देऊन नमावले चौरण सोन्याच्या गादीवर बसवले बसवले फक्त तर रीतीचं कार्य सिद्धीत गेलं गेलं. राहतापैकी सिद्धिविनायक गजानन गणपती काढलंय ना. आपण म्हणतो गणाशिवाय सोपच नाही गणाशिवाय मोक्ष नाही गणाशिवाय रीतीचं कार्य सिद्धी जात नाही तेव्हा त्यांना परत थांबवून घ्यायचंय मग त्यांना बोलायचं कसं? अरे आधी भजावे हे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे हे गणाला, हो म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे हे गणाला, 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 हो म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे हे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे हे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला मग त्या मल्हारी देवाला. आधी गणाची प्रतिमा करायची त्याची सेवा करायची आणि मग मल्हार मार्तंडाची सेवा करायची. अरे पण त्याची सेवा करायची पण त्याला बसायला जागा केली पाहिजे. एवढं मोठं गाणं झालंय. अरे नाही बाबा हे का नाही केलंय मग अरे घट्ट मांडीलाय भावाचा मांडीलाय भावाचा अरे देवटी हाती पगा पाजळला अरे देवटी हाती पगा पाजळला आधी भजावे हे गणाला, मल्हारी देवाला. आधी भजावे हे गणाला, हो म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे हे गणाला, 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 हो म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे हे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे हे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. घट मांडीलाय भावाचा पान लावली तयाला. वर काय भांडार उधळीला. आधी भजावे गणाला मग त्या मल्हारी देवाला. अरे वा अरे पण तो एकटाच नाही वागोबा ह्या गादीवर किती गणांचा अधिकार आहे? आता एक गाणं असं नाही नाही मग? आवाज गणाचा अधिकारी अष्टगणाचा अधिकारी अरे हिरा शोभतोय बेबीला हिरा शोभतोय बेबीला हर संगे सार जागूवर हर संगे सार जागूवर आधी भजावे गणाला, मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, हो म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, हो म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. अष्टगणाचा अधिकारी नाथ द्रग्नामध्ये आला. शोभत बिंबीला माता शेंदूर झळकला. संगे सारदा कुवर कडेवर घेऊन सनी आला. आधी भजावे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. वाघोबा हा गणाचा महिमा झाला झाला. पण आपण म्हणतो आपण घातलंय खंडेरायाचं जागरण. काय चालतं? नाही बाबा नुसत्या खंडेरायाचं जागरण नाही ह्या गादीवर किती देवांचा अधिकार आहे? किती? अहो 33 कोटी अवतार तेहतीस कोटी अवतार हर ब्रह्म विष्णू दयाला. हर ब्रह्म विष्णू दयाला. आधी भजावे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, हो म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, 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 हो म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे गणाला, म्हणत्या मल्हारी देवाला. आधी भजावे तेहतीस कोटी अवतार देव बैसल सभेला. नमस्कार म्हणजे माझ्या गुरुला. आधी भजावे गणाला मग त्या मल्हारी देवाला. अरे वा वाघोबा या घंटा 4 धाम करायला जातो हा मग
3 महिने फिरतो आणि तिकडून आलो छातीला हात लावून सांगतो सगळं देव करून आलो. अहो तीच भेटतील का? अहो पण ती स्कूटी देव भेटण्याचं एकमेव ठिकाणच कोणाला सापडलं नाही. काय? अरे कायला पायताना थोडीचा तीर्थ करायला जाता 2-2, 4-4 दिवस एका देवाच्या लाईनीला लागत आणि एका देवाच्या पाया पडून येतात. आणि इथं ती स्कूटी देव भेटत योग पाया पडायला येत नाही. एवढे कर्मच्या भागी झालोय आपण. काय तेव्हा ही गादीची ती स्कूटी देवांची आहे पण खंडोबाच्या सदरा खाली. म्हणून शेवट काय सांगितलंय? हरे लोट मारितोय चरणाला, लोट मारितोय चरणाला, पार्वती शिवाची शक्ती केली होती, युक्ती बसली होती नाया. तुमची माया पार्वतीच्या मळीचा केला गणाचं म्हणता तुम्ही कविराया. पार्वतीच्या लग्नामध्ये कांचा गणपती पूजया. पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती नव्हता पूजायला, पार्वतीच्या लग्नामध्ये गण पूजायला होता. गण पूजायचा अधिकार देवा धर्माला होता आणि गणपती पूजायचा अधिकार आपल्याला मिळाला कारण पार्वतीच्या मळीपासून तयार झालेला तो गणपती, त्याची सेवा करायचा अधिकार मानवाला मिळाला. पण तो गणपती तयार कसा झाला? आणि त्याचा बाप बंडल बांधता का बापा? तुम्ही कसे म्हणले गणपती कसं तयार झाला? बापापासून. अरे त्या बापाला नाव पत्ता काय नाही का? नाव गावचं गाव नाव काय तुम्ही? हा तेव्हा तो कोणत्यापासून तयार झाला? ओम नमो गणपती, ओम नमो गणपती, रिधी सिद्धी तुझ्या हाती, 14 विद्येचा गणपती, 14 विद्येचा गणपती, 14 विद्येचा गणपती, 14 विद्येचा गणपती. हा प्रसन्न व्हावे, हो प्रसन्न व्हावे, गणपती आम्हा गाया. प्रसन्न व्हावे द्यावे मती आम्हा गायला. तेव्हा त्यावेळेला या पार्वतीने काय कौतुक केलंय माया पार्वता भोळी, माया पार्वता भोळी, काढून अंगाची अमळी, काढून अंगाची अमळी, हिना बनविला बळी, राखण ठेवला असे दरवाजाला, राखण ठेवला असे दरवाजाला, राखण ठेवला असे दरवाजाला, राखण ठेवला असे दरवाजाला. गेली हो
भोळी काढून अंगाची मळी न बनविला बळी राखण ठेवला अशा म्हणलं दरवाजाला ताकीद केली म्हणलं बाळा कोणाला येऊ देऊ नको वाड्याला बाळा तो हे दरवाजामध्ये बसायचंय माझ्या परवानगीशिवाय कोणाला आत येऊ द्यायचं नाही हे काम आपलं असं ना हा. तू करणार मला माहितीये आपल्याला काम सांगितलेलं काम फटकेच करणार हा. अरे देवा तुला नाही, देवा रे.